नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मित्रांनो, पेन्शन धारकांसाठी आताची मोठी बातमी। पेन्शन धारकांना 50% ऐवजी इतक्या टक्क्यांनी पेन्शन मिळणार, जाणून घ्या अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी आपणास विनंती राहील की चॅनलवर तुम्ही नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच व्हिडिओला लाईक करून ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, पेन्शन धारकांसाठी 2025 हे वर्ष महत्त्वाचे ठरणार आहे। 1 जानेवारी 2025 पासून पेन्शन नियमांमधील मोठे बदल अंमलात येणार आहे, जे पेन्शन धारकांच्या आर्थिक जीवनात केवळ स्थिरता आणणार नाही तर त्यांची आर्थिक सुरक्षा देखील सुनिश्चित करतील। यामध्ये EPS 95 पेन्शन धारकांसाठी सुधारणा, पेन्शन वाढ योजना आणि शेवटच्या मूळ वेतनाच्या 70% पेन्शन बहाल करणे यासारख्या अनेक महत्त्वाच्या बाबींवर चर्चा केली जात आहे। पेन्शन हा घटनात्मक अधिकार आहे। मित्रांनो, केरळ उच्च न्यायालयाने नुकतेच एका ऐतिहासिक निकालात स्पष्ट केले आहे की पेन्शन हा घटनात्मक अधिकार असून तो कोणत्याही सरकारच्या इच्छेवर अवलंबून नसावा। हा अधिकार राज्यघटनेने दिला आहे आणि आर्थिक कारण सांगून तो थांबवता येत नाही। निवृत्तीवेतनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांच्या पेन्शन पासून वंचित ठेवता येणार नाही, अशीही उच्च न्यायालयाने म्हटलेले आहे। यासाठी मानवतावादी दृष्टिकोन अवलंबत बँकेचे अधिकारी स्वतः पेन्शनधारकांच्या घरी भेट देतील, पडताळणी करतील आणि जीवन प्रमाणपत्र सादर करतील अशा सूचना देण्यात आल्या आहे। या निर्णयामुळे विशेषतः जे वृद्ध पेन्शनधारक त्यांच्या आरोग्याच्या समस्यांमुळे बँकेला भेट देऊ शकत नाहीत त्यांना दिलासा मिळालेला आहे। EPS 95 पेन्शनधारकांना दिलासा। मित्रांनो, हे नवीन वर्ष EPS 95 पेन्शनधारकांसाठी खास असेल। 1 जानेवारी 2025 पासून EPS 95 पेन्शनधारक कोणत्याही बँकेच्या शाखेतून पेन्शन काढू शकतील। यासाठी सध्याची पेन्शन प्रणाली अद्ययावत करून CPPS प्रणालीमध्ये रूपांतरित करण्यात आली आहे। आता या सुविधांमुळे पेन्शनधारकांना त्यांच्या आवडीच्या कोणत्याही बँकेतून पेन्शन घेण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे। शेवटच्या मूळ वेतनाच्या 70% पेन्शन। मित्रांनो, सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या 70% पेन्शन मिळावी अशी मागणी भारत पेन्शनर्स सोसायटीने पुन्हा एकदा सरकारसमोर ठेवली आहे। सध्या त्यांना केवळ 50% पेन्शन मिळते, जे त्यांच्या निवृत्तीनंतरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी नाही। ही मागणी देखील महत्त्वाची आहे, कारण पूर्वी पेन्शनधारकांना 70% पेन्शन मिळायची, जी इंदिरा गांधीच्या सरकारने कमी करून 50% केली। आता वेळ आली आहे की या धोरणात सुधारणा करून पेन्शनधारकांना त्यांच्या हक्काचा पूर्ण लाभ मिळावा। वयानुसार पेन्शन वाढ। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी आणखी एक मोठा प्रस्ताव चर्चेत आहे। वयानुसार पेन्शन वाढीची मर्यादा कमी करावी अशी मागणी इंडिया पेन्शनर्स सोसायटीने केंद्र सरकारकडे केली आहे। सध्या हा लाभ वयाच्या 80 वर्षानंतर उपलब्ध आहे, ज्यामध्ये पेन्शनमध्ये 20% वाढ केली जाते। हा लाभ वयाच्या 65व्या वर्षापासून लागू व्हावा असा सोसायटीचा प्रस्ताव आहे। 65व्या वर्षी पेन्शनमध्ये 5% वाढ, 70 वर्षानंतर 10% वाढ, 75 वर्षात 15% वाढ हे पाऊल पेन्शनधारकांच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि सुरक्षितता आणेल। या धोरणाची अंमलबजावणी झाल्यास वृद्ध पेन्शनधारकांना आर्थिक मदत तर होईल, शिवाय जगण्याची इच्छाशक्ती वाढेल असा विश्वास पेन्शनर्स सोसायटीने व्यक्त केलेला आहे। पेन्शनधारकांना नवीन नियमांचा कसा फायदा होईल पहा। मित्रांनो, CPPS प्रणाली अंतर्गत पेन्शनधारक त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही बँकेतून पेन्शन काढू शकतील। प्रणाली सुधारणा करून उच्च निवृत्ती वेतनाचा लाभ जलद गतीने मिळेल। वयानुसार पेन्शन वाढवल्यास पेन्शनधारकांचा आर्थिक भार कमी होईल। पेन्शनधारकांना बँकांकडून घर बसल्या पडताळणी करून घेणे सोयीचे होईल। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।